हिंगोलीत मतदान यंत्रात बिघाड झालाय। मतदारांच्या मोठ्या प्रमाणात रांगा या ठिकाणी लागल्या आहेत। हिंगोलीच्या आदर्श कॉलेज परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रभाग क्रमांक 1 मधील खोली क्रमांक 4 मध्ये मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याचं कळत आहे। एकूण मतदार 4000 मतदार आहेत, मात्र 1300 नागरिकांनी मतदान केलेलं आहे आणि बाकीचे मतदार अद्यापही रांगेत उभे आहेत। हिंगोलीच्या आदर्श कॉलेज परिसरातील मतदान केंद्रावरती मतदान यंत्रामध्ये तांत्रिक अडचणीमुळे मतदान करताना मोठा अडथळा निर्माण होत आहे। आपण जर पाहिलं तर सकाळपासून लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत। मतदानाची प्रक्रिया अतिशय संथ गतीने होत असल्यामुळे हे संपूर्ण मतदार जे आहेत ते रांगेमध्ये आहेत। काय होते, मतदान लवकर का होत नाही? मतदानाचे जे बॅलेट पेपर आहे तर ते बटन दबत नाही, त्याच्यामुळं तिकडं संकेतच जात नसल्यामुळे मतदानामध्ये बाधा निर्माण झालेली आहे। आपल्यासोबत काही उमेदवार आहेत, जवळपास मोठ्या रांगा लागलेल्या आहेत, नागरिक आहेत। काय प्रॉब्लेम काय? आम्ही वारंवार प्रशासनाला इथं सांगत होतो की या ठिकाणच्या मशीन प्रॉब्लेम देत आहेत। अनेक मशीनचे बटन या ठिकाणी उमेदवाराच्या नावापुढे दबत नव्हते। 3-4 वेळेस तक्रार करून सुद्धा त्या ठिकाणी लवकर दखल घेण्यात आल्या नाहीमुळे शेवटी आम्हाला मतदान थांबून या ठिकाणी मशीन बदलणं लागली। दुपारनंतर अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड झालेले आहे आणि आदर्श कॉलेज परिसरामध्ये मतदान यंत्रामध्ये बिघाड होत असल्यामुळे मतदारांना तासनतास रांगेमध्ये थांबावं लागत असल्याचा प्रकार पुढे आलेला आहे आणि त्यामुळं लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आलेला मतदार राजा मात्र निवडणूक विभागावरती नाराजी व्यक्त करत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।